तुम्हाला कोणीही विचारणार नाही. तुमची भाषा टिकवणं महत्वाचं आहे, तुमची जमीन राखणं महत्वाचं आहे. पण हे फक्त मुंबई महाराष्ट्रात खास करून मुंबईत काही गोष्ट झाली की ती देशभर चालू ठेवतात हे हिंदी चॅनलवाले. हे कसले हिंदी चॅनलवाले? नाही, हे खरं तर या सत्ताधाऱ्यांच्या चपलेखालची ढेकणं आहे ती. आता बघा, थोड्या वेळात बघा सुरू करतील, राज ठाकरेंने उगला जहर. फक्त मुंबईत काही झालं, महाराष्ट्रात काही झालं तर हे सगळे हिंदी चॅनलवाले जाणून बुजून कोणाच्या तरी सांगण्यावरून, कधीतरी स्वतःच्या मनातून, स्वतःच्या रागातून हे पेटून उठतात. माझ्या बिहारमधले जे काही लोक आहेत, माझं त्यांनाही विचारणं आहे की इथे मी आता आणलंय, इथे 28 सप्टेंबर 2018, ऐका नीट मी काय बोलतोय. 28 सप्टेंबर 2018 धुंदार, हिम्मतनगर जवळ, जिल्हा साबरकांठा, गुजरात, 14 महिन्याच्या एका मुलीवरती बलात्कार झाला. ती मारहाण, त्याच्यानंतर बिहारी लोकांना गुजरातमध्ये मारहाण केली आणि जवळपास मारहाण करून 20,000 लोकांना गुजरातमधनं बिहाऱ्यांना हाकलून दिले, बाहेर काढले. झाल्या का बातम्या? कुठेही बातम्या तुम्हाला दिसणार नाहीत. हा माणूस त्याच्यानंतर याने भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला, त्याला तिकीट दिलं गेलं आणि तो आमदार देखील झाला. म्हणजे यांच्या राज्यामध्ये हे वाटेल ते करणार, बाहेरच्या राज्यांमधली लोक आतमध्ये घेणार नाहीत, त्यांना मारणार, हाकलून देणार. 10-20 आत्ता परत झालं, आत्ता परत गुजरातमध्ये झालं आणि बिहारी लोकांना गुजरातच्या बाहेर काढलं. झाल्या बातम्या? नाही झाल्या. इथे एका मिठाईवाल्याच्या कानफडीत बसल्यावरती देशाची बातमी भरते, देशाची. देशामध्ये चित्र असं रंगवलं जातं की बघा मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये अमराठी लोकांना कसे मारतायत. हे काय प्रकारचं राजकारण सुरू आहे देशामध्ये, आपण लक्षात घ्या. कसली कोणती हिंदी घेऊन बसलो आपण, ज्याला साधा 200 वर्षाचा इतिहास आहे. 200 वर्ष. मराठी भाषेला 2,500 ते 3,000 वर्षांचा इतिहास आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. या शिवतीर्थावरती इथे मुंबईला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समोर मी त्यांना सांगितलं होतं, माझ्या फक्त 5 गोष्टी आहेत, 5 अटी आहेत गोष्टी. त्यातली एक पहिली, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा तुम्ही द्या. पंतप्रधान झाल्या दर्जा दिलाय, वर्ष झालं, 1 रुपया नाही आलाय. हिंदी भाषेला म्हणजे गंमत बघा, एखाद्या भाषेला जर समजा अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा असेल तर त्याला कमीत कमी 1400 वर्ष जुनी ती भाषा पाहिजे. बरोबर ही अट आहे, कमीत कमी. म्हणजे हिंदीला
अभिजात भाषेचा दर्जा मिळायला अजून 1200 वर्ष आहेत. 1200 वर्ष आहेत आणि ती भाषा तुम्ही आमच्या लहान मुलांवरती आणि आमच्यावरती लादणार. हिंदी या भाषेमुळे हिंदी चित्रपट सृष्टीतल्या नटनट्यांचं भलं झालं, याच्या पलीकडे कोणाचं भलं झालं जरा सांगा मला. साधी गोष्ट आपण पकडूया की उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान इथे हिंदी बोलली जाते. मग हे लोक उठतात आणि महाराष्ट्रामध्ये नोकरीसाठी काय येतात? जर हिंदी भाषेमुळे जर तुमचंच भलं झालं नसेल आणि तुमचीच राज्य मोठी झाली नसतील आणि तुम्हाला जर दुसऱ्या प्रदेशामध्ये जाऊन जर समजा तिकडे येऊन नोकऱ्या कराव्या लागत असतील, नोकऱ्या मागाव्या लागत असतील, गुजरात सारख्या राज्यामध्ये जाऊन तिकडे जर समजा तुम्हाला मार खावा लागत असेल, हिंदीने काय भलं केलं तुमचं? कोणती भाषा घेऊन बसलोय आपण? आणि त्या भाषेसाठी म्हणून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पेटलाय. मला कारणच नाही कळलं. मी तुम्हाला साधी गोष्ट सांगतो, हिंदी ही या देशात कोणाचीही मातृभाषा नाही. हे पहिल्यांदा सर्वांनी लक्षात घ्या. ज्याची काल परवाकडे कानफडीत मारली ना, त्याला विचार तुझी मातृभाषा कुठची? हिंदी ही इकडच्या तिकडच्या सगळ्या कडबोळ्यातनं तयार झालेली 100-200 वर्षापूर्वीची भाषा. बाकीच्या सगळ्या तर केवढ्या जुन्या भाषा आहेत. उत्तर प्रदेश, बिहारला आता समजलं पाहिजे, राजस्थानला आता समजलं पाहिजे. मी आता एक आणलं इथे उदाहरणार्थ बघा. हिंदी या भाषेमुळे हिंदीने किती भाषा मारल्या? तर जवळपास 250च्या आसपास भाषा मारून टाकल्या. त्याच्यामध्ये कांगरी, गडवाली, कुमाऊनी, अवधी, हरियाणवी, ब्रज, भोजपुरी, मगधी, बाघेली, छत्तीसगडी, बुंदेली, माळवी, भिल्ली, नागरी, बागरी, मारवाडी अशा अनेक भाषा आहेत. आता बिहारमध्ये ज्यांनी पहिली हिंदी ही भाषा स्वीकारली, तिथे आजही 99% लोक मातृभाषा बोलतात, हिंदी बोलत नाहीत. म्हणजे अशा तर मी तुम्हाला सांगतो, हनुमान चालीसा आहे ना, हनुमान चालीसा, ज्याला तुम्ही हिंदी म्हणता, ते अवधी आहे, हिंदी नाही. पहिल्यांदा भाषा आपण नीट समजून घेतली पाहिजे. मराठी भाषेचा आपण इतिहास नीट एकदा समजून घेतला पाहिजे. पण ह्यांना भाषेवरती यांचं प्रेम नाहीये. माझं तर सगळ्या भाषांवरती प्रेम आहे. माझा तर दावा कदाचित चुकीचा नसावा, परंतु महाराष्ट्रामधले जेवढे काही नेते आहेत त्या सगळ्यांपेक्षा हिंदी माझं बरं आहे. आणि याचं कारण माझे वडील. माझ्या वडिलांना व्याकरणासकट उत्तम मराठी तर येतच होतं, उत्तम इंग्रजी येत होतं, उत्तम हिंदी येत होतं आणि माझ्या वडिलांना व्याकरणासकट उत्तम उर्दू येत होतं. भाषा कोणतीही वाईट नसते, कधीच वाईट नसते. जगातली कुठचीही भाषा वाईट नसते. हिंदी ही काही वाईट भाषा नव्हे. आमच्यावर लादणार असाल, नाही बोलणार जा. आणि लहान मुलांवरती तर नाहीच नाही. काही विषयच येत नाही या गोष्टींचा. त्यांचं राजकारण काय चालू आहे ते पहिलं बघा तुम्ही. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आत्ताच सांगतोय. मी माझ्या पत्रामध्ये पण दिलं होतं, आम्ही हिंदू आहोत, हिंदी नव्हे.
पण हिंदुत्वाच्या बोरख्या खालून जर समजा तुम्ही माझी मराठी संपवायला येणार असाल, माझ्यासारखा कडवट मराठी तुम्हाला सापडणार पण नाही. हिंमत असेल तर हात लावून दाखवा तुम्ही. आणि हे सगळं षडयंत्र तुम्ही नीट समजून घेतलं पाहिजे. षडयंत्र मुंबईला जर हात लावायचा असेल तर या ठिकाणच्या सगळ्या मीरा भाईंदर पासून तिथे पालघर पर्यंतच्या सगळ्या जेवढ्या मतदारसंघ आहेत, हे मतदारसंघ ह्यांना अमराठी लोकांचे करायचे. मी गेले 20 वर्ष मी ओरडून ओरडून बोंबलून सांगतोय, ही नुसती माणसं येत नाही आहेत. हे नुसते इमारतींमध्ये माणसं येत नाही आहेत. इमारती उभ्या राहतात आणि बाहेरची माणसं येत आहेत. इमारती उभ्या राहतात आणि बाहेरची माणसं येत आहेत. नुसती माणसं नाही येत आहेत. हे मतदारसंघ बनवत आहेत. हे मतदारसंघ बनवून तुम्हाला हटवणार, तुम्हाला लांब लांब फेकून देणार. उद्या हे काय सांगणार, अरे बघा ना, आमचाच खासदार, आमचेच आमदार, आमचेच नगरसेवक, आमचाच महापौर. असं करून हे मुंबईपर्यंत पोहोचणार. आणि हा अख्खाच्या अख्खा पट्टा हा सगळा गुजरातला मिळवण्यासाठीचे सगळे खटाटोप सुरू आहेत. हे आज नाही, हे पूर्वीपासून सुरू आहेत. पूर्वी त्यांनी तर जाहीररित्या सांगितलं होतं, पण आता कसं आहे, आता हे लपून छपून हळूवार पद्धतीने या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. हे काय षडयंत्र हे आपण नीट ओळखा, हे समजून घ्या. हा सहज आलेला माज नाही. हे जास्त तुमच्या अंगावरती येतात आणि तुम्हाला सांगतात नाही मराठी नाही बोलणार, आम्ही नाही बोलेंगे. हा जो माज